नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहे टी केकची रेसिपी। आता आदल्यामधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा घरात तुम्ही जर चहाबरोबर बिस्किटं खात असाल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करायला काही हरकत नाही। अतिशय टेस्टी केक होतो आणि अप्रतिम, बनवायला खूप सोपं, खूप कमी साहित्यामध्ये हा केक बनतो। अगदी बेसिक स्पॉन्जी मऊमऊसर हा केक कसा बनवायचा, यासाठी काय साहित्य लागतं आणि एखादी साहित्य तुमच्याकडे नसेल तर त्याला सबस्टिट्यूट म्हणून काय वापरायचं हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अप्रतिम चवीचा हा टी केक नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी खूप सोपी आहे। साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा। तर चला ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूया। सगळ्यात अगोदर टी केक बनवण्यासाठी हा व्हॅनिला टी केक आहे, तर यासाठी साधारणतः 1/4 कप आपण इथे तूप घेतलेलं आहे। आता तुपाऐवजी सॉल्टेड बटर वापरायचं आहे। जर तुमच्याकडे बटर नसेल तर या पद्धतीने घरगुती तूप वापरलं तरी चालेल। आणि याचबरोबर 3/4 कप आपण इथे पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखरेऐवजी तुम्ही गुळाची पावडर जरी वापरली तरी चालेल। आता आपल्याला पिठी साखर आणि तूप हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। इथे मी इलेक्ट्रिक ब्लेंडरचा वापर केलेला आहे किंवा इलेक्ट्रिक बीटरचा वापर केलेला आहे। तर या बीटरनी व्यवस्थित हे केकचं जे काही मिश्रण आहे किंवा बॅटर आहे ते व्यवस्थित बीट केलं जातं। हे तुमच्याकडे नसेल तर सरळ सरळ घरात एखादी स्पॅच्युला असेल तर त्याचा तुम्ही वापर करू शकता। साधारणतः 1 ते 2 मिनटं साखर आणि तूप हे फेटून घेतलंय। इथे आता आपण 2 अंडी वापरले। ज्यांना अंडी वापरायचं नाही तर त्यांनी काय वापरायचं, तर त्यांनी इथे सरळ सरळ साधारणतः अर्धा कप दही वापरायचं आहे। घरातील ताजं दही वापरायचं आहे तुम्हाला। अशा प्रकारे अंडी टाकून 1 ते 2 मिनटं हे मिश्रण फ्रॉदी होईपर्यंत आपल्याला परत एकदा फेटून घ्यायचं आहे। अगदी स्पीड मी 1 ते 2 वरच हे फेटून घेतलेलं आहे, ओव्हर बीट करायचं नाही। आता इथे आपण व्हॅनिला इसेन्स वापरलं आहे, कारण हा व्हॅनिला टी केक आहे या फ्लेवरचा असल्यामुळं। तुम्हाला कुठल्या फ्लेवरचा बनवायचा असेल त्या पद्धतीने यामध्ये इसेन्स वापरता येतो। त्यानंतर साधारणतः इथे 1.5 कप आपण मैदा घेतलेला आहे। मैद्याऐवजी अजून काय वापरता येतं, इथे तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा अदर फ्लोअर जसे की अल्मोंड फ्लोअर असेल, ओट्सचं फ्लोअर असेल। जर ग्लुटन फ्री बनवायचं असेल तर त्याचाही वापर करता येतो। चवीनुसार थोडंसं 1 पिंच मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर 1 टीस्पून बेकिंग सोडा आणि 1/2 टीस्पून आपण इथे बेकिंग पावडर वापरलेलं आहे। त्यानंतर 2 टीस्पून मिल्क पावडर वापरलेलं आहे। ही जी काही ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। असं केल्यामुळं होतं काय, या फ्लोअरमध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि अदर जे इन्ग्रेडियंट आहेत ते व्यवस्थित मिक्स होतात। आता या पद्धतीने पूर्णपणे पीठ चाळून घेतल्यानंतर हे केकचं बॅटर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे। एखाद्या स्पॅच्युलाच्या मदतीने कट अँड फोल्ड मेथडचा उपयोग करून या पद्धतीने हे बॅटर किंवा हे केकचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला हे मिश्रण अजून थोडंसं कोरडं वाटतंय, तर यावेळेला आपण मिल्कचा वापर करणार आहे। मिल्कऐवजी तुम्ही साधं पाणी जरी वापरलात तरी चालेल। इथे टोटल मी अर्धा कप आणि त्यावरती मला 2 टीस्पून दूध लागलेलं आहे। आता पिठाच्या क्वांटिटीनुसार कधी कधी दुधाची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते, पण एवढं जास्त पण नाही कमी होत। कधीतरी 1-2 चमचेचा फरक पडू शकतो। आता व्यवस्थित आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचे दूध ॲड करून, आणि परत एकदा हलक्या हाताने आपण इलेक्ट्रिक बीटरच्या सहाय्याने परत एकदा हे मिश्रण बीट करून घेऊया। आता इथे जास्त ओव्हर बीट करायचं नाही, अगदी 1 मिनटं करायचं आहे। आता अशा प्रकारे खूप जास्त वेळ न लावता लगेच हे केकचं बॅटर किंवा केकचं मिश्रण आपण केकच्या मोल्डमध्ये ओतून घ्यायचं आहे। तर अप्रतिम चवीचा हा केक अगदी स्पॉन्जी आणि मऊसर होतो। हा केक बाहेर ठेवूनसुद्धा 8 दिवस तुम्ही खाऊ शकता, काहीही होत नाही। बेकरीमध्ये प्लेन तुम्ही व्हॅनिला केक आणतो त्याच चवीचा हा केक तयार होतो। ज्यांना अंडा चालत नाही त्यांनी दही वापरावं, पण बाकीचं मेजरमेंट हे असंच वापरायचं आहे। आता यामध्ये ज्यांना कुणाला व्हेरिएशन्स करायचे असतील तर त्यांनी कोको पावडर टाकून 1/2 व्हॅनिला फ्लेवरचा केक किंवा 1/2 चॉकलेट फ्लेवरचा केक बनवू शकता।
इवन टूटी फ्रुटी ॲड करू शकता. काही ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तेही तुम्ही या केकच्या बॅटरमध्ये टाकून केक बनवू शकता. तर प्रत्येकाची चॉईस आहे. मी तुम्हाला बेसिक केक दाखवला आहे. जो टी केक चहाबरोबर खाल्ला जातो तो केक मी बनवलेला आहे. हा केक अप्रतिम होतो. अगदी तुम्ही एकदा काय हा केक चहाबरोबर ट्राय केलात तर बिस्किट खाणं विसराल इतका हा टेस्टी केक तयार होतो. आता केकच्या मोल्डमध्ये हे पूर्ण मिश्रण ओतून घ्यायचं आहे. एकदा टॅप करायचं आहे जेणेकरून एअर किंवा बबल्स राहणार नाहीत. आता आपण हा केक एअर फ्रायर अवनमध्ये बेक करतो आहे. हवं तर तुम्ही कुकरमध्ये किंवा ओपन भांड्यामध्ये सुद्धा बेक करू शकता. त्या अगोदर ते भांडं किंवा अवन असेल मायक्रो अवन किंवा OTG असेल तर 180 डिग्रीवर तुम्हाला 10 मिनटं प्रीहीट करून घ्यायचं आहे. आणि इवन हे नॉर्मल ओपन भांड्यासाठी सुद्धा लागू पडतं. एकदा काय भांडं किंवा अवन तुमचं व्यवस्थित गरम झालं की मग केकचा टिन किंवा मोल्ड ठेवून द्यायचा. असं केल्यामुळं केकचं टेम्परेचर मेंटेन होतं आणि त्यानंतर आपण 180 डिग्री सेल्सिअसवर साधारणतः बेकिंग मोडवर मी इथे 35 मिनटासाठी हा केक बेक केलेला आहे. आता जर तुम्ही हा ओपन भांड्यात शिजवत असाल तर कदाचित 40 ते 45 मिनटाचा वेळ लागू शकतो. इथे साधारणतः 35 मिनटं झालेले आहेत. व्यवस्थित आपला केक बेक झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. अलगदपणे चिमट्याचा वापर करून काढा किंवा एखादी हाताला ग्लोव्ज लावून तुम्ही हे टीन डिमोल्ड करून घ्या आणि त्यानंतर हा केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर याचे स्लाइस करा. कारण गरम केक असेल तर त्याचे स्लाइसेस व्यवस्थित होत नाहीत. हा केक अगदी तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. अगदी थिन स्लाइसेस किंवा थिक स्लाइसेस जसे तुम्हाला आवडत असतील तसे तुम्ही कट करा आणि एकदा नक्की या केकचा आनंद घ्या चहासोबत. जर तुम्हाला ही रेसिपी आपली आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. अगदी स्पॉन्जी केक तयार आहे. एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून 8 दिवसासाठी तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.